नमस्कार लाडक्या बहिणींनो, श्री स्वामी समर्थ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता बाकी होता तो आज म्हणजे 13 जानेवारीपासून मकर संक्रांतीच्या निमित्ताने हप्ता अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र अजून अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले नाही. याची नेमके कारणे कोणती आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिलं कारण असू शकतं की ई-केवायसी तुम्ही पूर्ण केलेली नाही. आता ज्या महिलांनी अद्यापही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांचे पैसे शासनाकडून थांबवण्यात आलेले आहे. पैसे मिळवण्यासाठी केवायसी पूर्ण करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. आता तुम्ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या पोर्टलवरती जात असाल तर तिथं ती केवायसीचं ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल, कारण की ई-केवायसी करणं हे डिसेंबर महिन्यापासून थांबवण्यात आलेलं आहे. किंवा जे काही तुमच्या गावामध्ये जे सदस्य होते ज्यांच्याकडनं तुम्ही ई-केवायसी करत होते त्यांना पण अद्यापही अपडेट आलेली नाही की ई-केवायसी करायची आहे. तर सर्वात पहिलं कारण तर हे आहे. दुसरा पर्याय आहे की केवायसी करताना झालेल्या चुका. केवायसी करताना जर तुम्ही माहिती भरताना चुकीची केली असेल किंवा चुकीचे पर्याय निवडले असतील तर पैसे येण्यास अडथळे येतो. विशेष सुरुवातीला वेबसाईटच्या तांत्रिक बदलामुळे अनेकांचे पर्याय चुकले होते, त्यामुळे पण तुमचे पैसे येण्यात वेळ लागणार किंवा थांबवले असतील. तिसरं कारण आहे की सरकारी पेन्शनचा चुकीचा पर्याय. आता केवायसी करताना एक प्रश्न विचारला जात होता की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेते का? अनेकांनी चुकीचं हो म्हटले आहे. अशा महिलांनी अर्ज आता पूर्ण सखोल पडताळणीसाठी व्हेरिफिकेशनसाठी पाठवले गेले आहेत. जोपर्यंत ही पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे येणार नाही, पैसे थांबवले जातील. चौथा पर्याय आहे एकाच आधार कार्डावर 2 अर्जांसाठी वापर. एकाच कुटुंबात 2 महिला असतील, उदाहरणार्थ सासू सून किंवा 2 बहिणी, तर काही ठिकाणी एकच पुरुष व्यक्तीचा आधार क्रमांक दोन्ही अर्जांमध्ये जोडला गेला असेल. अशा डुप्लिकेट किंवा संशयास्पद वाटणाऱ्या अर्जांचे पैसेही सध्या रोखण्यात आलेले आहे. सध्याची परिस्थिती आणि उपाय. सध्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरील नवीन केवायसी करणे किंवा अर्ज दुरुस्ती करणे तात्पुरते बंद आहे. तर ज्यांचे पैसे अजून आलेले नाही त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. निवडणुकांचे काम किंवा इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंगणवाडी स्तरावर तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि तुम्ही पात्र ठराल तर तुमचे राहिलेले सर्व काही हप्ते जे आहे ना ते दिले जातील. निष्कर्ष, त्यामुळे काळजी करू नका. नवीन अपडेट येताच आम्ही तुम्हाला नक्की कळवू. अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर महिलांना बी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना हा प्रश्न पडला असेल त्यांना ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळू शकेल. श्री स्वामी समर्थ. झाला का बघून याचं परत रेकॉर्ड